जसं तुम्ही बघू शकता, मी आहे छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये अकोट येथे गेल्या काही दिवसापासून आम्ही आमचा अकोट जो उपक्रम राबवत होतो की आम्हाला स्थानिकच आमदार पाहिजे। हा उपक्रम आम्ही इतक्या दिवसांपासून राबवत होतो। त्याची टीम माझ्या सोबत आहे। त्या टीमला गाईड करण्याचं काम, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम आमचे रवी सर करत होते। ते आपल्या सोबत यावेळेस उपस्थित आहेत। आपण विचारूयात त्यांना काय अडचणी आल्या। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून आपण जे उपक्रम राबवित होतो त्याच्यातून तुम्हाला काय दिसून आलं? तुम्हाला हे सगळं मॅनेजमेंट करत असताना काही अडचणी गेल्या का? कशा प्रकारे तुम्ही हे सगळं केलं? हा प्रोजेक्ट राबवत असताना मला अडचणी तर भरपूर गेल्या, याच्या पुढे जास्त अडचणी होतील असं माझं मत आहे। मीच नाही, माझा जो हा परिवार आहे, हा सर्व माझा एक परिवार आहे। आप्तष्ट आहेत माझे, यांनी माझ्या जीवाला जीव देऊन, माझा सन्मान ठेवून यांनी मला आज या उपक्रमात, या खूप रिक्षी असा उपक्रम आहे हा, त्या उपक्रमात मला यांनी साथ दिली। त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्या माझ्या या मंडळींचं आभार मानतो। आणि हा उपक्रम राबवत असताना गेली 10 वर्षापासून या मतदारसंघात अनेक विकास, महर्षी विकास होतोय, त्याचा मी आढावा घेतला असता फक्त बांधकामे सुरू आहेत, कोणत्याही प्रकारचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झालेला नाही। एसटी बसेस मध्ये महिलांना अर्ध तिकीट दिलं, पण एसटी बसेस नाही। मुलांना शिक्षण व्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे। ज्या गावात 5-5 किलोमीटर 3-3 किलोमीटर मुलं चालत येतात फाट्यापर्यंत, त्या गावात एसटी बस सुद्धा जात नाहीये। आणि या अधिकाऱ्यांची मजुरी वाढली या 10 वर्षात। या संपूर्ण अधिकारी कोणत्याही क्षेत्रातला असो, साधा कंट्रोल डीलर सुद्धा, तो सुद्धा आपल्या कायद्याची त्याच्यावर कोणत्या प्रकारचा वचक राहिलेला नाही। तहसीलमध्ये गेले असता, अधिक वेगळ्या ऑफिसमध्ये बांधकाम विभागात गेले असता, फोन उचलले नाही कोणते। इव्हन मी एक स्वतः पत्रकार आहे, पत्रकाराला कोणत्या प्रकारचा सन्मान या ठिकाणी दिला जात नाही। ही आमची एक सन्मानाची लढाई आहे, बाकी कोणीही याला वैयक्तिक घेऊ नये। ही लढाई लढत असताना, हा उपक्रम राबवत असताना, कारण हे रिस्की होतं खूप काही, यामध्ये काही लोकांचे फोनही आले असतील, काही धमकीचे फोन वगैरे आले असतील, कसं हँडल केलं तुम्ही ते सगळं? भरपूर फोन आले, धमक्या दिल्या गेल्या, तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे असे प्रकारचे मला या सूचना आल्या। माझे सोबत आहेत माझे मंडळी, यांनाही फोन आले। माझी बहीण आहे श्री चंचल पितांबरवाले, हिलाही भरपूर फोन आले की तुमचा सगळा लेखाजोखा लिहिला जात आहे। त्या सर्व गोष्टीला मी सक्षम आहे आणि यापुढे काय होणार हे मला आजच माहिती आहे, आणि त्या गोष्टीला सुद्धा मी परिपूर्ण आहे।